हवामान विभागाचा अलर्ट, राज्यात थंडी कडाका वाढणार। मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानात कमालीचे बदल होताना दिसत आहेत। सुरुवातीला कडाक्याच्या थंडीनं जोर धरला, तर त्यानंतर काही दिवसात अवकाळी पावसानं एंट्री केली। दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। दरम्यान राज्यात पुन्हा एकदा आणखी कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अलर्ट हवामान विभागानं दिलाय। दरम्यान राज्यात सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली। मुंबईमध्ये 12 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली। पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। पाहूया 10 डिसेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल। मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये देखील लक्षणीय घट होतीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 11 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस एवढंच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाश राहील, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। एकंदरीत राज्यातील हवामानात झपाट्यानं बदल होत असून आता कडाक्याची थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।